डोळे उघड. आपलं लक्षात ठेव. माझ्याकडे बघ. या जगात खूप सारे लोक आहेत, पण तुलाच काय देवाने एवढा त्रास दिलाय? आपल्यासोबत एवढं वाईट काय घडलंय? नक्की परमेश्वराच्या मनात काय आहे? माझ्याविषयी नाही, तुझ्याविषयी. पण तू आता काळजी करू नको. तू माझ्या चरणात आहे. या क्षणापासून तुझी सगळी पीडा संपणार. तू खूप सुंदर आहेस. तुझ्यात खूप कॅपेबिलिटी आहे. तू काय हे तुलाच माहिती नाही आहे. तुझ्यातली क्षमता ओळख. तू खूप सुंदर दिसतेस. तुला जे प्रेम पाहिजे ते प्रेम तुझा नवरा तुला देत नाही, बराबर? ज्या प्रेमानं त्यानं तुला जवळ घेतलं पाहिजे त्याच प्रेमाने तुला तो दूर लोटतो, बराबर? हे देवा, या भोळ्या बाबड्या जीवाला एवढा का त्रास देतोयस? अरे ह्या जगात किती नराधम लोक आहेत, त्यांना त्रास दे. ही मुलगी आता माझ्या चरणात आली. आजपासून तिला कसलाच त्रास देऊ नको. हे मुली, तू काळजी करू नकोस. आता सगळं काही ठीक होणार आहे. आणि हो, इथून पुढे तुला कुठं फिरण्याची गरज पडणार नाहीये. तू जर माझं ऐकलं तर मग मी तुझं ऐकेल. आणि हे सगळं मी माझ्या देवाला सांगेन. तो तुझ्या सगळ्या समस्या दूर करेल. आता तुला काळजी करायची गरज नाही. आजपासून, या क्षणापासून तुझ्या सगळ्या समस्या, पीडा संपणार. डोळे बंद कर. मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाही. मी हिमालयातून साधना करून ही जडीबुटी आणली आहे. कसलाच विचार न करता मागचा पुढचा हे घे आणि घटा 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 पिऊन टाक. वर्षा, डॉक्टरांवरती चिडचिड करून काय होणार आहे का? ते देव आहेत का मला सांग बरं. ते करतायत ना त्यांच्या पद्धतीने प्रयत्न. तुम्हाला नाही समजणार माझं दुःख. अहो 4 वर्ष झाले आपल्या लग्नाला, अजून मी बिनपोरा बाळांची हिंडते.
मला तर घराबाहेर जायला सुद्धा लाज वाटते. त्या बायका जेव्हा त्यांच्या पोरांना घेऊन येतात ना, त्यांना खेळवतात फिरवतात, तेव्हा मला माझा स्वतःचा लय राग येतो. कधी कधी मला तर असं वाटतं की मी आयुष्यभर वांजोटीच राहते काय. त्याच्यापेक्षा तुम्ही असं करा, मला फाशी द्या, मला मारून टाका आणि करा तुम्ही दुसरं लग्न. काय बोलते कळतं का तुला? तू का वेडी बिडी झाली का? वर्षा, आपण लागेल तेवढा पैसा खर्च करू, चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांना दाखवू. मी आहे ना. हं? तुला जसं वाटतं ना वर्षा, मला पण तसंच वाटतं का की आपल्याला बाळाला मी हातावर घेऊन खेळवावं, त्याचे सगळे लाड पुरवावेत, त्याला डोक्यावर घेऊन मिरवावं. हे सगळं मला वाटतं. पण तू टेन्शन घेऊ नको ना, मी आहे ना. मी सगळं व्यवस्थित करेल. आपण चांगल्या डॉक्टरांना दाखवू, मोठ्या डॉक्टरांना दाखवू, सगळं ठीक होईल. मॅडम, तुमच्यावर देव प्रसन्न आहे. अहो, एवढ्या मोठ्या जमिनीचं तुम्ही काय करणार आहे? अहो, इथं 1000 भाविक येतात. आपण त्यांच्यासाठी राहण्याची खाण्याची सोय करू. इथं खूप मोठं आश्रम बा. आणि हा देणगीदारात आपण तुमचं नाव देणार बरं. अहो, वाईट वाटून कशाला घेताय? अहो, तुम्ही खूप मोठं पुण्य केलंय. पण माझ्या नवऱ्याला कळालं तर माझा नवरा जीव गेलो माझा. बाई, तुमच्या आणि तुमच्या नवऱ्याच्या मध्ये मी पडणार. पण हुशार बायकांना सांगावं लागत नाही नवरा कसा मोठे ठेवायचं ते. तुम्ही सांगितलं तसं सगळं केलं हो मी. आता तरी यातून माझी सुटका करा. सुटका? मला सांगा बाई, वाघानं शिकार केली तर दुसऱ्या दिवशी तो शिकार करायचं सोडून देतो का? अहो, पोटाचा प्रश्न आहे. आम्हाला पण पोट आहे. आता तुमच्या नवऱ्याकडे एवढा पाण्यासारखा पैसा आहे, थोडा आम्हाला दिला तर काय फरक पडतोय? हा, हे बघा, आमच्यासारखे लोक आहे ना तुमच्या सारख्यांच्या जीवावरच जगतात. अहो, यात तुमचाच फायदा आहे. आता उद्या सगळे लोक म्हणतील की जया मॅडमनं आश्रमासाठी एवढी मोठी जमीन दिली. कसं आहे मॅडम, किती पण पैसा कमवला तर आपण काही वर घेऊन जाणार नाही. सगळं इथंच सोडावं लागतं. पण कसं आहे, नुसती पोटाची भूक भागून चालत नाही. कधी कधी शरीराची पण भूक भागवावी लागते. हा, आता आता अजून काय करावं लागेल मला? काय करावं लागेल? आता सगळं का मी सांगू का? हां, चला मागच्या कक्षामध्ये. हां, काय वर्षा, काय झालं तोंड पडायला आता? अहो, मला आता कंटाळा आलाय या गोष्टी करायचा. मला नको नको वाटतं आताही. वर्षा, आपण जर दवाखाना नाही केला तर घरी बसून मूल होणार आहे का आपल्याला? सांगतो. पण मला सांगा ना, दवाखाना करून पण काही उपयोग आहे का? काही फायदा झाला का आपला? मग मी काय म्हणते, माझी आई जसं बोलली तसं आपण करून बघायचं का? तुला किती वेळा सांगितले ना, त्या बाबा लोकांवरती माझा अजिबात विश्वास नाही म्हणून. हा, मूर्खाचा बाजार निवड. अगं, आपण शिकलेलो आहेत, आपण तरी ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. वर्षा, मी काय म्हणते, माझ्यासाठी एकदा तरी करून बघू ना. मला ऑफिसला जायला उशीर होतो आणि परत मला घरामध्ये त्या बाबा लोकांचं नाव निघलं नाही पाहिजे. कळलं का? तुला बाबाकडे जायचं ना, तर तुला घराचा रस्ता मोकळा आहे. अगं जया, तू कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहे? खूप छान. ये ना आतमध्ये. चल तिकडे बसून. खूप दिवसांनी आली आहे ना तू.
हे घे पाणी. मी चहा टाकते तुझ्यासाठी. नको ग, चहा वगैरे कुठं टाकत बसती तू, माझ्याशी बोल ना. तुला तुझ्यासाठी आले मी. बरं. खूप दिवसांनी येणं झालं तुझं. अगं बाहेर पडायला वेळच मिळत नाही ना. तुला माहिती आहे ना, यांचे कसे दोरे वगैरे चालू असतात. हा ना. अगं यांचं पण लय ऑफिसचं काम असतं, त्याच्यामुळे मला पण तुझ्याकडे यायला जमत नाही. हा ना. बाकी काय काम काढलं तू? आता तुझ्याकडे यायला कारण लागतं हे. पण मी काय म्हणते, तुझं ते दवाखान्याचं सुरू होतं, त्याचं काय झालं? अगं कसलं काय, नुसते पैसेच चाललेत, पण फरक काय पडा ना कुठं. मग मग अजून किती दिवस दवाखाना करणार आहे ग तू? आता हे ऐकतील तेव्हा ना. अगं दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या तरी दवाखान्यात असतो आम्ही. या डॉक्टर फरक नाही पडला तर दुसरा डॉक्टर पाहतो. असे कित्येक दवाखाने बदललेत आम्ही. माझं मलाच माहिती. कधीतरी वाटतं आज गोड बातमी येईल, उद्या गोड बातमी येईल. याच आशेवर चाललंय ग सगळं. मग मी काय म्हणते, दवाखाना तर करच तू, पण बाहेर पण कुठं बघायचं असतं ना. बाहेर म्हणजे ग? बाहेर म्हणजे बाबा भगत यांच्याकडं. आता काय सांगू तुला. अगं यांच्या समोर नुसतं नाव जरी काढलं ना तर यांना लय राग येतो बघ. म्हणजे त्यांना आवडत नाही का देवाचं? अजिबात आवडत नाही. तुला एक सल्ला देऊ का? कोणता सल्ला ग? म्हणजे दवाखाना तर चालूच ठेव तू, पण बाहेर पण करायचं. म्हणजे कसं, शेवटी काही पण फायदा तर आपलाच असतो ना. हा ते आहे म्हणा, पण माझ्या नवऱ्याला समजलं तर? त्यांना सांगितलं तर कळेल ना. म्हणजे तुझा नवरा जेव्हा ऑफिसला जातो ना, तेव्हाच जाऊन यायचं आणि त्याला सांगायचं पण नाही. म्हणजे कसं आहे ना, ह्या कानाची खबर त्या कानाला होऊच द्यायची नाही. अगं आता विचार कसला करेली? तुला आयुष्यभर वांजोटीच राहायचं आहे का? माझ्या ओळखीत आहे ना एक बाबा आहे बघ. क्लस्टर. नाव काय तुझं मुली? वर्षा. वर्षा. लग्न झाल्यापासून तुला मूल बाळ होत नाही, बरोबर ना? पण बाबा तुम्हाला कसं काय माहिती? मला कस काय माहिती? मला जर हे कळालं नसतं ना तर मी इथं नसतो बसलो. माझ्या जागी दुसरा कोणीतरी बसला असता. आपल्या हातात काहीच नसतं. बनवणारा घडवणारा माझा देव. आपण फक्त त्याच्या आज्ञाचं पालन करायचं. विचार कर की आपल्यालाच एवढं का दुःख आहे. नक्की देवाच्या मनात काय आहे? हा, आता तू माझ्याकडे आली. आता तुझ्या सगळ्या समस्या सुटणार. तू माझा ऐक, मग मी तुझा ऐकणार. मग मी माझ्या देवाला सांगणार आणि मग तुझ्या सगळ्या समस्या आजपासून, या क्षणापासून संपणार. तू खूप सुंदर आहेस. तुझ्यात खूप कॅपेबिलिटी आहे. तू काय हे तुलाच माहिती नाहीये. तू तुझ्या क्षमता ओळखल्या नाहीस. पण बाबा माझी समस्या दूर होईल ना? समस्या? तू इथं पाऊल ठेवल्यापासून तुझी सगळे समस्या संपली. माझ्याकडे येणारा कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. म्हणून माझ्या दरबारात नेहमी गर्दी असते.
लई उपकार होतील बघा तुमचे. माझ्यासारख्या वानझुटी पोरीची जर कूस भरली ना, तर मी वाटेल ते तुमच्यासाठी करेल आणि वाटेल ती सेवा करेल. सेवा सेवा केली की मग मेवा मिळतो. माझी नाही, माझ्या देवाची सेवा करायची. मग तुला सूर्यासारखा तेजस्वी मुलगा होईल, गोरा गोंटा. तो तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेल. तुला जे बायका टोमणे मारतात ना, ते सगळे टोमणे बंद होईल. मग तू सुद्धा एका मुलाची आई होशील. व्हायचं ना तुला आई? हो, मला पटकन सांगा काय करायचं ते. मी काहीही करायला तयार आहे. तुम्ही फक्त सांगा. सांगू? डोळे बंद कर. मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाही. आता मी तुला हे पाणी प्यायला देणार आहे. हे पाणी काही साधं सुद्धा नाही. हिमालयातून कडी तपश्चर्या करून आणलंय. तुला मूल हवंय ना, अगदी गोरा गोमट. मग कसलाच विचार करायचा नाही, मागचा पुढचा. हे पाणी ना खटा 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 पिऊन टाक. वर्षा, वर्षा, काय झालं तुला रडायला? हे बघ वर्षा, तू म्हणते ना ते करू आपण. तू म्हणते ना बाबाकडे जायचं तर बाबाकडे जाऊ, पण तू असं रड नको बरं. अगं वर्षा, या जगात कित्येक लोक आहेत ज्यांना मूलबाळ नाहीये. मग ते असेच करतात का? हा, अगं आपण जगू ना आपण दोघांसाठी. हे बघ, तू खचून जाऊ नको. मी आहे ना. अगं मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासोबत राहील. तुला एकटं कधीच सोडणार नाही. वर्ष, तू रडू नको बरं, प्लीज यार, रडू नको तू. मी आहे ना तुझ्यासोबत. तुला सूर्यासारखा तेजस्वी मुलगा होईल, गोरा गोंटा. तो तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेल. तुला जे बायका टोमणे मारतात ना, ते सगळे टोमणे बंद होईल. मग तू सुद्धा एका मुलाची आई होशील. वर्षा, मला माफ कर ग. माझ्यामुळे तू पण या जाळ्यात अडकलीस. मला आता समजते माझा नवरा का नको म्हणत होता या सगळ्या गोष्टींसाठी. आता आपण काहीच नाही करू शकत. त्यानं सगळीकडून अडकवलंय आपल्याला. मला तर स्वतःचीच किळस वाटायला लागली. अगं पण तू का गेली होती त्या बाबाकडं? माझ्या नवऱ्याचं बाहेर काहीतरी सुरू आहे आणि तो माझ्यावर लक्ष सुद्धा देत नाही आणि माझ्यासमोर दुसऱ्या बायकांसमोर हिंडतो.
आधीच आपल्या आयुष्यात काही कमी प्रॉब्लेम होते का? त्यात आपण अजून वाढून ठेवलेत. आता आपण काय करायचं? मला तर काहीच सुचेना. पण आता इथून पुढे त्या बाबाकडे जायचं बंद करायचं का? माझ्याकडे येण्याचं बंद झालं तर ह्या मोबाईलमधले व्हिडिओ जगाच्या गाण्या कोपऱ्यात जायला वेळ लागणार नाही. कळलं का? चुकलं आमचं, आम्हाला माफ करा. आम्ही यातलं कुणाला काहीच सांगणार नाही. खरंच चुकलं, पण आम्हाला यातनं ना बाहेर काढा प्लीज. खरंच आम्ही कुणालाच काही सांगणार नाही. इथं जे झालं ते फक्त आपल्यातच राहील. पण खरंच प्लीज आम्हाला सोडा. बरं सोडलं तो, पण माझी एक अट आहे. कोणती? कोणती? मला सेम तुमच्यासारखी एखादी बकरी आणून द्यायची. अहो पण आता आम्ही कुठून आणणार? खरंच खरंच आम्हाला यातून सोडा. हवं तर व्हिडिओ पण तुमच्याकडेच राहू द्या. आम्ही कोणालाच काही नाही सांगणार. हे तुला काय बाजारचा भाजीपाला वाटला का? हा, हे बघा, जर माझी सोय झाली नाही तर ह्या मोबाईलमधले व्हिडिओ ना तुमच्या दोघींच्या नवऱ्याच्या व्हॉट्सअपला जाते. कळलं? पाठवू का? पाठवू? नाही नको. हे बघा, तुम्हाला जर यातून बाहेर पडायचं असेल ना, हा, ते एवढं सोपं नाही. तुम्ही आलात तुमच्या मर्जीने, पण इथून बाहेर जाणार माझ्या मर्जीने. या पृथ्वी तलावर सगळ्या चुत्या लोक कुठं राहतात माहिती आहे का? माहिती आहे? तुला माहिती आहे का? या भारतात आमच्यासारखे लोक जे सांगतो त्यावर डोळे बंद करून सहज विश्वास ठेवतो आणि मग आम्ही सांगू तसं नाचायचं. कळलं का? हा, आणि हा, याच्यानंतर जर तुम्ही दोघीच आल्या तर याद राखा. आणि का? अच्छा, अगं ते तुला आजार होता तो बरा झाला का ग? नाही ग, असंच विचारलं. बरी ना तू? बरं झालं. बरं, ठेवते मी फोन. अगं बरेच दिवसापासून तब्येत बरी नव्हती ना तुझी, म्हणून कॉल केला होता. आता कसं वाटतं? अच्छा, बरं चांगलं झालं. चल चालेल, मी तुला करते थोड्या वेळाने कॉल, आहे ना? हॅलो, बरीस का तू? हो मी पण मस्त आहे. अगं ते तू मला सांगितलं नाही, तुझ्या सासूचे तुझे भांडणं होत होते ना? मग काय झालं ग पुढं? वर्षा, हे वर्षा, एक काम कर, आवर, आपल्याला डॉक्टरांकडे जायचं. काय झालं हिला अचानक? बरेच दिवसापासून माझ्याशी नीट बोलत पण नाही. दवाखान्याचं नाव घडलं तरी गप्प बसते, बाबाचं नाव घडलं तरी गप्प बसते.
नक्की झालंय तरी काय हिला? मी तर सगळ्यांनाच कॉल केले ग. मी पण. काय करायचं आता आपण? कुठून आणायची तिसरी बाई? आणि जर नाही मिळाली तर? अगं असं नको बोलू. जर तिसरी बाई नाही मिळाली ना तर तो बाबा आपले व्हिडिओ आपल्या नवऱ्याला दाखवेल. कोणते व्हिडिओ? कोणता बाबा? ते मी तुम्हाला सांगणारच होते. काय सांगणार होते? आपल्याला मुलगा होत नाही म्हणून तू बाबाकडे गेली आणि त्याच्यासोबत मॅडम पदर वरती करा ना. त्या पदरवर नाही करत, असंच राहतो त्यांचं. जी काही विधी करायची असेल ना ती अशीच करा. आम्ही तसं सगळं सांगितलं त्यांना सगळं मान्य आहे. मॅडम मला सगळं मान्य आहे ना, बोलत पण नाही का? ते काय ते विधी करतानाच बोलते. ठीक आहे. चला मग. तुला पण मूल हवंय ना? हां, मग तुला पण मूल देतो अलीकडे. विधीच्या नावाखाली हे धंदे चालतात का तुझे? हा? कोण आहे तो? गरीब बायाला फसवतो का तू? हा? मागच्या रूम मध्ये बोलून हे कार्यक्रम करतो का तू? हे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? अरे धंदा लावला ना तू, धंदा. हा? गरीब बायाला फसवायचा, भोळ्या भाबड्या बायाला फसवायचा. ए कोणाला सांगतो रे तू? इथला देव मी आहे, कळलं का? मला सांगतोय नाही. तू देव आहे का इथला? तू देवे? मग तू केलेलं सगळं याच्यात रेकॉर्ड झालं. हे शब्द ना शब्द आणि कांड ना कांड. आता पोलीसवाले बराबर. हे बघा, मला माफ कर. तुम्हाला वाटलं ते देतो, पण हे रेकॉर्डिंग बंद कर. रेकॉर्डिंग बंद करा. हा? तुला माहिती आहे तुमच्यासारख्या ह्या भोंदू बाबाचा जन्म कसा होता माहिती आहे तुला? तुम्ही लोक माणसं नाहीत, राक्षस आहात, राक्षस. तुम्ही लोक देवाचं नाव नाही घेत, तुम्ही लोक भीतीचं नाव घेता. अशा साध्या भोळ्या बायांना त्याच्यात फसवतात आणि त्या पण फसतात. कारण कोणाला आई व्हायचं असतंय, कोणाला नवऱ्याचं प्रेम पाहिजे असतं, कोणाला समाजामध्ये घरामध्ये वर्चस्व पाहिजे असतंय. आणि हीच गोष्ट तुमच्यासारख्या भोंदू बाबाची संधी बनते. तुम्ही लोक काय करता? त्यांच्या दुःखावर हात ठेवता, मग त्यांचा विश्वास जिंकता आणि शेवटी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता. आणि ही जी विधी तू सांगतोस ना, ती विधी नाही आहे, शिकाऱ्याचं जाळ आहे. आणि अशा साध्या भोळ्या भाबड्या बाया त्याच्यामध्ये फसत जातात, अडकत जातात. आणि त्यांना काय वाटतंय काहीतरी चमत्कार होईल, कोणतरी देवदूत येईल आणि त्यांचं सगळं काही ठीक करेल. पण त्यांना हे कळत नाही की ज्याला त्या देवदूत समजतात ना, तोच त्यांच्या आयुष्यात येणारा सगळ्यात मोठा राक्षस आहे. बस चला आता. तुमच्यासारख्या बाबांनी ना समाजामध्ये घाण करून ठेवली, घाण. चूक तुमची पण आहे, कारण तुम्ही प्रश्नाला उत्तर विचारलं नाही, याच्या आंधळेपणावर विश्वास ठेवला. तुला तर सोडणार नाही रे मी, तुला तर लांब नेऊन घालतो. हॅलो साहेब, इथे एक बाबा सापडलाय, भोंदू बाबा, जो की साध्या भोळ्या बायांना फसवतोय. हो, आहेत पुरावे आहेत माझ्याकडे. तुझा तर खेळ संपला रे आता. आणि हो, समस्या असेल तर उपाय शोधा, शॉर्टकट नाही. कारण शॉर्टकट हा नेहमी चुकीच्या रस्त्याला घेऊन जातो.